नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला विशेष व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी या कारणामुळे बनवलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की शून्य फेरी काय असते, शून्य फेरी काय आहे किंवा नियमित कॅप फेरी हे काय आहे, त्याचाच आपण संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर शून्य फेरी नेमकं काय असते आणि त्याला का आणलेली आहे ते शून्य फेरी म्हणजे जे विद्यार्थी व्यवस्थापन इन हाऊस किंवा अल्पसंख्याक व्यवस्थापन इन हाऊस किंवा अल्पसंख्याक कोट्यामधून ॲडमिशन करू इच्छितात, म्हणजे की जे गव्हर्मेंट कोटाज आहेत कॅटेगरी वाईज SC ST OBC या रस्त्याने न जाता त्यांना मॅनेजमेंट थ्रू म्हणजे समजा कॉलेजला डोनेशन देऊन वगैरे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्यांनी अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्याक असो किंवा धार्मिक अल्पसंख्याक या कोट्यामधून ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी ही शून्य फेरी असते। शून्य फेरी झाल्यानंतर आपली नियमित कॅप फेरी चालू होते, ज्यामध्ये SC ST OBC अशा कॅटेगरीमार्फत ॲडमिशन आपल्याला मिळतं, जागा रिझर्व असतात। तर ही जी शून्य फेरी आहे या फेरीचाच टाईम टेबल हा 11 तारीखपासून ते 13 तारीखपर्यंत नियोजित केलेला आहे। भरपूर विद्यार्थ्यांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला सुद्धा 11 ते 13च्या दरम्यानमध्येच आपल्याला ऑप्शन फॉर्म 2 फिल करायचा आहे आणि लॉक करायचा आहे। तर असा विषय नाही आहे। ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून किंवा इन हाऊस कोट्यातून किंवा अल्पसंख्याक धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक कोट्यातून अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे। जे नियमित कॅप फेरी होणार आहे त्याचा टाईम टेबल हा 21 तारीखपासून नियोजित केलेला आहे, ती 21 तारीखपासून चालू होणार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी असं घाबरून जायचं नाही आहे आणि 21 तारीखपासून ऑप्शन फॉर्म 2 फिल करायसाठी रेडी राहायचं आहे। तोपर्यंत आपला पहिला जो फॉर्म फिल केलेला आहे आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म त्याच्यामध्ये अपडेट करून घ्यायचे आहेत, मार्क्स वगैरे आले का ते चेक करून घ्यायचं आहे आणि काही डॉक्युमेंट्स जसं की 10वीची मार्कशीट जे आली नव्हती आता आलेली आहे ते अपडेट करून घ्यायची आहे। नॉन क्रिमिनल काही मुलांचे आलेले असतील त्यांनी पण ते अपडेट करून घ्यायचे आहे। धन्यवाद। त्याचसाठी हा व्हिडिओ आज बनवलेला होता। धन्यवाद।